नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय। पण मित्रांनो, महत्त्वाचे घडामोडी मित्रांनो, आज तारीख आहे 14 सप्टेंबर। 14 सप्टेंबरचे महत्त्वाचे घडामोडी आपण पाहतोय मित्रांनो। जो प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त असा आहे मित्रांनो, लक्षात असू दे की आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्त्वाच्या ताकदीचे आपल्याला सर्व प्रश्न पाहायचे मित्रांनो। आज 14 सप्टेंबर आणि खासियत आहे की आज हिंदी दिन है ना। आज आपला हिंदी दिवस आहे, लक्षात ठेवा। आज आपण 14 सप्टेंबर हा दिवस आपण हिंदी दिन म्हणून साजरा करतो, लक्षात ठेवा। 14 सप्टेंबर हिंदी दिन म्हणून आपण साजरा करतो, माहित असावं हिंदी दिवस है ना, 14 सप्टेंबर, ठीक आहे, ओके। आणि भारताची कार्यलीन भाषा भारतीय घटना कलम किती मित्रांनो, 343 आहे की नाही, है ना। कार्यलीन भाषा हिंदी, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, भारतीय कार्यलीन भाषा 343 कलम, ठीक आहे। आजचा पहिला मुद्दा लक्षात ठेवा, ठीक आहे। पहिला प्रश्न, भारताने निर्यातदारांसाठी कोणते ई प्लॅटफॉर्म लॉन्च केले मित्रांनो? भारताने कोणत्या निर्यातदारांसाठी कोणते ई प्लॅटफॉर्म लॉन्च केले? तर नाव आहे मित्रांनो ट्रेड कनेक्ट। काय? ट्रेड कनेक्ट, लक्षात ठेवा, ट्रेड कनेक्ट असं आपल्याला केलंय। खासियत काय? भारताने निर्यातासाठी ट्रेड कनेक्ट हे ई प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे। निर्यात आणि आयात माहितीचा प्रवेश सुलभ करण्यासाठी भारत सरकारने ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म सुरू केले आहे। MSME मंत्रालय, लक्षात ठेवा, एक्झिम बँक, TCS, वित्तीय सेवा विभाग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या सहकार्याने हे विकसित केले, सर्वांच्या, लक्षात ठेवा, ठीक आहे। पोर्टल 6 लाखाहून अधिक IEC धारक, 180 भारतीय मिशन अधिकारी आणि 600 निर्यात प्रोत्साहन परिषद अधिकारी यांच्यात संवाद साधेल इतकं मोठं आहे, लक्षात ठेवा। आणि त्या नाव काय? ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक दुसरा, लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 2 महत्वाचा प्रश्न आहे, ठीक आहे, लक्षात असू दे। हा, नुकतेच AVVIO कोणी सुरू केले आहे असा प्रश्न आहे, तर अदानी ग्रुपने सुरू केलं आहे। अदानी ग्रुपने सुरू केलं, लक्षात ठेवा। अदानी एअरपोर्ट्स है ना होल्डिंग लिमिटेड म्हणजे AAHL ने भविष्यातील विमानतळ इकोसिस्टीम साठी AVIO ऍप्लिकेशन लॉन्च केले। इकोसिस्टीम साठी, लक्षात ठेवा, या साधारणपणे प्रतीक्षा वेळ, गेट चेंज, बॅगेज अपडेट इत्यादी सारखी रिअल टाइम माहिती पुरवतो। यामुळे विमानतळाच्या कामकाजात वाढ सुद्धा होईल, है ना। AAHL म्हणजे कोण मित्रांनो? अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड आणि CEO ची दृष्टी काय आहे की अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडची भारतभर 7 विमानतळे ते चालवतात, लक्षात ठेवा। किती? 7 विमानतळ चालवतात आणि त्यांचा संपूर्ण उपक्रम हा डिजिटलायझेशन, लक्षात ठेवा, आणि संपूर्ण इकोसिस्टीम साठी ते वापरलेलं त्यांनी लॉन्च केलं, लक्षात ठेवा। सध्या ते 7 विमानतळ सांभाळत आहेत, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे। आपण पाहतोय तिसरा प्रश्न मित्रांनो, महत्वाचा प्रश्न, लक्षात ठेवा की PCAF वर स्वाक्षरी करणारी भारताची पहिली बँक कोणती? तर उत्तर आहे UBI, युनियन बँक ऑफ इंडिया, लक्षात ठेवा। 28 फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या हवामान संबंधित आर्थिक जोखमीवरील प्रकटीकरण फ्रेमवर्क 2024 RBIच्या मसुदा मार्च तत्वानुसार हे सुरू झालं, RBIने सुरू केलं होतं। शासन धोरण, जोखीम व्यवस्थापन आणि मॅट्रिक्स लक्ष्यावरील माहिती उघड करण्यासाठी नियमन केलेल्या संस्थांचा गरजेवर भर देतात, त्यासाठी त्यानुसार पहिली बँक कोणती आहे? युनियन बँक ऑफ इंडिया। कार्बन अकाउंटिंग फायनान्शियल साठी भागीदारी व स्वाक्षरी करणारी पहिली प्रमुख बँक बनून, लक्षात ठेवायची गोष्ट, UBI बनलेली आहे, युनियन बँक ऑफ इंडिया, लक्षात ठेवा, है ना। हा निर्णय हवामान जोखीम व्यवस्थापित करण्यावर वाढवणं जागतिक लक्ष प्रतिबंधित करते, लक्षात ठेवायची गोष्ट आहे की PCAF वर स्वाक्षरी करणारी भारताची पहिली बँक UBI आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, लक्षात ठेवा, R रवींद्र यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तो उत्तर आहे आइसलँड नावाचा देश आहे। आइसलँडचे ते राजदूत झालेत, लक्षात ठेवा, ब्रँड अँबॅसेडर झाले, लक्षात ठेवा, अँबॅसेडर म्हणतो आपण त्यांना, लक्षात असू दे, ठीक आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, मतदारांना सर्व स्तरावर न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा अलीकडे कोणता देश पहिला देश बनला आहे? मित्रांनो, खासियत काय की आपले न्यायाधीश हे काय कोलॅजियम पद्धतीने निवडले जातात किंवा वरिष्ठ व्यक्ती तो न्यायाधीश होतात, परंतु लक्षात ठेवा की मतदारांना सर्व स्तरांवरती न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा अलीकडे पहिला देश कोणता बनलाय असा प्रश्न, म्हणजे मतदार आता निवडणार न्यायाधीशांना, हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे। तर देश कोणता? मेक्सिको देश आहे, लक्षात ठेवा, मेक्सिकोने हा नियम केलेला आहे। मेक्सिको हा पहिला देश आहे जगातला, लक्षात असू दे, ठीक आहे।
पुढचा प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, अल नजाह सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान सप्टेंबर 24 मध्ये आयोजित करण्यात आला आहे? मित्रांनो महत्वाचं आहे, अल नजाह है ना, अल नजाह भारत कोणत्या देशासोबत हा करत आहे लक्षात ठेवा की ठीक आहे, आयोजित केलाय लक्षात ठेवा. तर उत्तर आहे ओमान सोबत केलाय है ना. आता काय आपण डिटेल पाहूया मित्रांनो. अल नजाह आणि ईस्टर्न ब्रिज व्यायाम भारत आणि ओमान ईस्टर्न ब्रिज काय एक्सरसाइज 2024 7वी आवृत्ती. कितीवी आहे? 7वी आवृत्ती. आणि कुठलं लष्करी सराव आहे? खासियत आहे मित्रांनो हवाई आहे. कधी ते कधी आहे? 11 ते 22 सप्टेंबर दरम्यान लक्षात ठेवा, 11 ते 22 सप्टेंबर ठीक आहे. जिथे भारतीय वायुसेनेने मिग 29 आणि जवागुआर आणि C-17 है ना ग्लोबा मास्टरची लढाऊ विमाने ओमान मधील एअरफोर्स बेस मसीराह येथे तैनात केली आहे. कुठं? एअरफोर्स बेस मसीराह येथे त्यांनी तैनात केली आहेत आणि परिवहन विमानांना भाग घेतला आहे लक्षात ठेवा. पॉईंट खूप महत्वाचा आहे. ओमान सोबत आपण युद्ध सराव करतोय तो पण हवाई दलाचा लक्षात ठेवा है ना हवाई दलाचा लक्षात ठेवा ठीक आहे. पुढं अल नजाह 24 5वी आवृत्ती लक्षात ठेवा 13 ते 26 सप्टेंबर 24 कुठे? सलाह ओमान येथे लक्षात असू दे ठीक आहे. ही 7वी आवृत्ती लक्षात ठेवा. पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात असू दे ठीक आहे. अल नजाह 24 ठीक आहे. आणि नसीन अल बहा सागरी भारत आणि ओमान 13वी आवृत्ती ओमानच्या किनारपट्टीवर 19 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार आहे. सगळे नीट लक्षात असू दे लक्षात ठेवा. हे 11 ते 22 सप्टेंबर नंतर 13 ते 26 सप्टेंबर आहे आणि 13वी आवृत्ती 19 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान सराव होणार आहे. मग ओमानची राजधानी काय? मस्कत आहे. काय राजधानी आहे? मस्कत आहे लक्षात ठेवा. मस्कत ही त्याची राजधानी आहे ठीक आहे. सरावाची काही आवृत्ती आहेत बघा लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ही आर्मी सराव आहे 5वी. ही कोणती? हवाई दलाची 7वी आवृत्ती आहे. हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आणि सागरी म्हटलं तर 13वी आवृत्ती. मित्रांनो शब्द नीट लक्षात ठेवा. हवाई दलाची 7वी आहे, आर्मीची 5वी आहे आणि सागरीवर किती आहे? 13वी आवृत्ती आहे. तिन्ही वेगवेगळ्या आवृत्ती आहेत लक्षात ठेवा. नीट प्रॉपर डोक्यात ठेवा आपल्या ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉईंट घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रीन हायड्रोजन वरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे पंतप्रधान मोदीने अलीकडे कोठे उद्घाटन केले आहे? लक्षात ठेवा अलीकडे कोठे उद्घाटन केले तर नियमाने पाहायला गेलं तर नवी दिल्ली. आता नवी दिल्ली काय आहे ते? भारत मंडपम इथे त्यांनी केलेलं आहे लक्षात असू दे. ही ग्रीन हायड्रोजन दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद 11 ते 13 सप्टेंबर म्हणजे कालच संपली है ना. तर एनडीएचे भारत मंडपम कुठे आहे मित्रांनो? नवी दिल्ली येथे त्यांनी सुरू केलेलं आहे. जागतिक ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टीम मध्ये भारताला अग्रेसर म्हणून स्थान देण्याचे या परिषदेचा उद्देश आहे. नंबर 1, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने या परिषदेचे आयोजन केले. कोणी कोणी केले लक्षात ठेवा? केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने याचं आयोजन केलंय लक्षात ठेवा. आणि गुजरात सरकार या परिषदेचे राज्य भागीदार आहेत ठीक आहे. गुजरात सरकार सुद्धा याचा भागीदार आहे कारण की आपण पाहायला गेलं की ग्रीन हायड्रोजन सर्वात जास्त गुजरात सुद्धा वापरण्याचा सुरुवात केली ठीक आहे. देशात हरित हायड्रोजन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 4 जानेवारी 23 रोजी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केलं होतं. मस्त पॉइंट आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन कधी सुरू झालं होतं? 4 जानेवारी 23 मध्ये लक्षात असू दे ठीक आहे. आता पॉइंट खूप भारत मंडपम दिल्लीमध्ये सुरू होते ठीक आहे. हे सगळे पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे. पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, की चंद्रावरील 250हून अधिक भूकंपाच्या कंपनाचा डेटा अलीकडे कोणी शोधला? तर लक्षात ठेवा चांद्रयान 3. उत्तर काय? चांद्रयान 3 मुळे भेटलाय लक्षात ठेवा. हा सुद्धा पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे. 14 जुलै 23 रोजी चांद्रयान आपलं पोहोचलं होतं गेलं होतं लक्षात ठेवा. आणि तो ऑगस्ट आंतरराष्ट्रीय दिवस लक्षात ठेवा है की नाही. कोठून? सतीश धवन अंतराळ मधून है ना. तर रॉकेट कुठला आहे? LVM-3M4 बाहुबली फॅट बॉय म्हणतात त्याला आपण लक्षात ठेवा. लँडर कुठला? विक्रम. रोवर कुठला? प्रज्ञान लक्षात ठेवा. प्रकल्प संचालक कोणते? PVR मुथुवेल लक्षात ठेवा. आणि C3 चांद्रावर म्हणजे चांद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरवण्यात आले त्या ठिकाण नाव काय दिले? शिवशक्ती. चांद्रयान 3चं शिवशक्ती माझ्या जुन्या व्हिडिओ सुद्धा सगळे डिटेल्स आहे. फक्त 250हून अधिक भूकंपाच्या कंपनी डाटा चांद्रयान 3 मुळे मिळाला म्हणून मी हे सगळं थोडंफार डिटेल घेतलेलं आहे मित्रांनो. बाकी सगळे नावं मी लिहून दिले. चांद्रयान 1, चांद्रयान 2, चांद्रयान 3चे सगळे नावं मी घेतलेले आहेत मित्रांनो ठीक आहे. ओके. करंट अफेअर आणि फक्त करंट अफेअर, नो बकवास नो टाइमपास. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा ठीक आहे. ओके चला पुढे जाऊया.
फ्रान्समधून अलीकडे सेंटिनेल-2C उपग्रह कोणी प्रक्षेपित केलाय? तर एअरबसने केलाय. कोणी केलाय? एअरबसने केलाय. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, अलीकडे भारत सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत किती वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संरक्षण प्रदान करण्यास मान्यता दिली आहे? तर उत्तर आहे 70 वर्षावरील. किती? 70 वर्षावरील लोकांना मान्यता दिली आहे. लक्षात ठेवा. पॉईंट खूप महत्व आहे. 70 इयर्स हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न कधीही कुठल्याही पेपरला येऊ शकतो असा अंदाज आहे. कारण का आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांना विमा, आरोग्य संरक्षण विमा दिला. लक्षात ठेवा 70 वर्षापर्यंत. लक्षात ठेवा. खूप पॉईंट महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. ज्येष्ठ नागरिकांसाठी 70 वर्ष. ठीक आहे. पुढं अब्देल मजीद है ना, अब्देल मजीद तैबाने यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? लक्षात ठेवा. तो उत्तर आहे, लक्षात असू दे, की अल्जेरिया. काय? अल्जेरियाच्या देशाचे ते काय झालेत मित्रांनो? राष्ट्रपती झालेले आहेत. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर 3ऱ्या क्रमांकावर. लक्षात ठेवा. आणि आपल्या देशामध्ये तमिळनाडू हा 1ल्या क्रमांकावर आहे. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, की नुकतीच बातमीत दिसणारी निलगिरी माउंटेन रेल्वे कोणत्या राज्यात आहे? तर तमिळनाडू राज्यात आहे. माहित असावं, तमिळनाडू राज्यामध्ये आहे. काय आहे थोडं डिटेल पाहूया आपण. कुन्नूर रेल्वे स्टेशन निलगिरी माउंटेन रेल्वे एक भाग अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बदलले जात आहे. त्यासाठी ऍक्च्युली हा वारसा आहे, हक्क आहे. म्हणजे आपण म्हणतो युनेस्कोने जागतिक वारसा यादीत घोषित केले. लक्षात ठेवा. त्यासाठी स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला. म्हणून माहित असं आपल्याला की निलगिरी माउंटेन रेल्वे कोणत्या राज्यात आहे? तर तमिळनाडू राज्यात आहे. है की नाही? प्रत्येक पॉईंट मित्रांनो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. हा उटी टॉय ट्रेन म्हणून ओळखली जाणारी NMR लाईन तमिळनाडूच्या कोइंबतूर आणि निलगिरी जिल्ह्यांमध्ये स्थित मेट्टापल्लयम ते उटी पर्यंत 25.88 किलोमीटर अंतरावर धावते. ठीक आहे. आणि 1854 मध्ये योजना सुरू झाल्यानंतर ही ट्रेन 15 जून 1899 रोजी प्रथम धावली. लक्षात ठेवा. रेल्वे मद्रास रेल्वेने सरकारी कारणासाठी चालवली होती. 5 मध्ये है ना NMR ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं गेलं आणि त्याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व अधोरेखित झाले. परंतु लक्षात ठेवायची गोष्ट आहे, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बदलले जात आहे. त्यासाठी स्थानिक लोकांचा त्याला विरोध आहे, जी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळी नाव असून सुद्धा. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्रालय है ना कोणते मोबाईल ऍप्लिकेशन अनावरण केले आहे? तर उत्तर रंगीन मच्छी. काय नाव तिचं? रंगीन मच्छी. हे लक्षात ठेवा. ऍप्लिकेशन अनावरण केलेलं आहे. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे आपला सर्वात मोठा नौदल सराव ओशन 2024 सुरू केलाय? तर उत्तर आहे रशियाने सुरू केलाय. कोणी सुरू केलाय? रशियाने सुरू केलाय. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल काय आहे. रशियाने आपला सर्वात मोठा नौदल सराव ओशियन 2024 सुरू केलाय. यामध्ये देशातील सर्व 5 ताफ्यांचा समावेश आहे. सराव पॅसिफिक आणि आर्टिक महासागर तसेच भूमध्य कॅप्सिसियन आणि बाल्टिक समुद्रात एकाच वेळी तो करणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्हर्च्युअल माध्यमातून लॉन्च करण्याची घोषणा सुद्धा केली आहे. यावेळी त्यांनी वाढत्या भूराजकीय तणावादरम्यान आपल्या देशाने कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास गरज व्यक्त केली आहे. म्हणून त्यांनी हा सराव घेतला आणि सगळ्यात मोठा सराव आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, 16वा प्रश्न लक्षात ठेवा है ना. ग्रीनिंग स्टील पाथवे टू सस्टेनेबिलिटी या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाने केले आहे? तर उत्तर आहे पोलाद मंत्रालयाने केले. कोणी केले मित्रांनो? पोलाद मंत्रालयाने केले आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या हेल्थ है ना डायनामिक्स वरील ताज्या GIO भारत सरकार अहवालात देशात अव्वल कोणते राज्य आहे? तर मी सांगेल की मध्य प्रदेश आहे. मग सर यात काय असतं? आपण डिटेल पाहायला गेले. लक्षात ठेवा. तर भारत सरकार अहवाल दिसून आले की प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रामध्ये आयुष डॉक्टर, त्याच्यामध्ये काय काय आयुर्वेद आहे, योग आहे, निसर्गोपचार आहे, युनानी आहे, सिद्ध आहे, सेवा रिक्पा आहे आणि होमिओपॅथी या सर्व गोष्टींचा परिपूर्ण वापर करणारं असं भारतातलं पहिलं राज्य आहे जो अव्वल क्रमांक पटकवलाय. तो कुठला? मध्य प्रदेश राज्य आहे. लक्षात ठेवा. पॉइंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात असू दे. ठीक आहे. मध्य प्रदेश हे राज्य आहे. लक्षात असू दे. ठीक आहे. चलो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॉइंट मित्रांनो,
18वा प्रश्न है ना, संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय दक्षिण दक्षिण सहकार दिन, शब्द द लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय दक्षिण दक्षिण सहकार दिन केव्हा साजरा केला जातो? दक्षिण दक्षिण सहकार दिन. ठीक आहे, उत्तर आहे 12 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कधी? 12 सप्टेंबर माहित असणं आवश्यक आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, आजचा प्रश्न आपल्याला उत्तर द्यायचा आहे की महाराष्ट्र सरकारने 17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित किती विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? महाराष्ट्रात आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा लक्षात असू दे, महाराष्ट्र सरकारने 17,200 कोटी रुपये 20 कोटीचा प्रकल्प राबवला. तर किती प्रकल्प आहेत? ऑप्शन नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 1 आहे. आपल्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे. आणि कालचा प्रश्न मित्रांनो होता तो म्हणजे काय की जगातील सर्वाधिक प्रवास करणारा खालील कोणता पक्षी आहे? तर आर्टिक टर्न आहे. मी डिटेल सगळं सांगितलंय, त्याच्याबद्दल इन डिटेल संपूर्णपणे भाग घेतलेला आहे है ना. आणि मित्रांनो, सर्वच्या सर्व प्रश्न 15च्या 20च्या 20 क्वेश्चन, रोजचे 20 प्रश्न असतात जे महत्वाच्या ताकदीचे असतात. आपल्याला त्याचा उपयोग खूप होईल आणि जेणेकरून आपण सर्वांनी त्याचा मस्तपैकी अभ्यास करावा मित्रांनो आणि फायदा करून घ्यावा. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच वेळेस याच टाइमला भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. ओके.